देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीण द्वारा मानकोली नाका स्थित आरसी पाटिल फाउंडेशन हॉल में मुफ्त स्वास्थ्य चिकित्सा शिविर और भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ लिया, जिसमें कई बीमारियों का चेकअप करके दवाइयाँ दी गई और आंखों की जांच करके मुफ्त चश्मे वितरण किए गए। तो वहीं जो रक्तदान किए थे उन्हें प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। बता दें, कार्यक्रम का आयोजन माजी सभापति पंचायत समिति भिवंडी विकास भोइर, तालुका प्रमुख कुंदन पाटिल द्वारा किया गया था, जिसमें मुख्य अतिथि भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रूपेश दादा महात्रे, शिवसेना जिला प्रमुख विश्वास जी थले, सह संपर्क प्रमुख डॉक्टर सोनिया जी पाटिल, शिवसेना आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्याध्यक्ष महादेव जी घटाल, दीना पाटिल, चक्रधारी पाटिल आदि पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला, पुरुष उपस्थित थे। 80% समाजकारणाचा भाग आहे। या समाजकारणाच्या भागातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, नेत्र शिबिर आहे। लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम शिवसेना तालुका संघटनेच्या वतीने तालुका प्रमुख कुंदन पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी घेतलेलं आहे। ही अत्यंत म्हणजे गौरवास्पद गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, याच्यात लोकांना काहीतरी लाभ मिळावा, शारीरिक लाभ मिळावा। दुसरी दुःखाची गोष्ट अशी की आजच्या दिवशी खरं म्हणजे हा कार्यक्रम न आटपता आम्ही शिवाजी चौकात जाणार आहोत। आज खरं तर भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज हा भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। खरं तर बाळासाहेबांचा ब्रीजवाक्यच हा होता की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। तसं बघायला गेलं तर उद्धव साहेबांनी ते समीकरण मोडून टाकलेलं आहे। 100% समाजकार्य आज उद्धव साहेब करत आणि त्याच निमित्ताने आज या माझ्या जिल्हा परिषद पूर्ण असेल, जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट असतील, या जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक नागरिकाची आरोग्याची तपासणी झाली पाहिजे या दृष्टिकोनाने आज सर्व माझी टीम असेल, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, युवासेना पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी एकमताने आता हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी तर असं सांगेन की नेहमीच तुम्ही पाहत असाल, पत्रकार तर नेहमीच पाहत असतात की समाजकार्य म्हटलं या आपल्या ग्रामीण भागामध्ये तर पंचक्रोशीमध्ये आपण शाळेमध्ये जाऊन जर बघितलं, तुम्ही तपासणी केली तर जवळजवळ 80% 90% शिवसेनेचे कार्यकर्ते तुम्हाला वयोवाटपचा कार्यक्रम असेल, शालेय कार्यक्रम असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू वस्तूंचा वाटप असेल, हा शिवसेना पक्ष करतो आणि कधीही त्याची जाहिरात करायला जात नाही। परंतु हे सर्व करत असताना आपण जर बघितलं असेल, शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आदेश आला, आम्ही आदरणीय ठाले साहेबांना विचारणा केली की आपल्याला अशा पद्धतीनं एक आरोग्य करायचं आहे। त्यांनी आदेश दिला आणि त्याचा आदेशाचं पालन जर तुम्ही आज बघत असाल की अनेक लोक इथं आपल्या आरोग्याची तपासणी करतात, अनेक लोक रक्तदान देण्यासाठी इथं पुढे येत आहेत। मी खरोखर माझ्या पक्षाच्या वतीने, पूर्ण तालुका शिवसेनेच्या वतीने मनापासून सर्व इथल्या नागरिकांचा धन्यवाद देतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहिला, आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची, शरीराची तपासणी केली आणि हे करत असताना तुम्ही ब्लड डोनेटही केला, कारण रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे। आज तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष एक असा आहे, मला वाटतं त्यांचा गिनीज बुक रेकॉर्डही आपलाच आहे की सर्वात जास्त रक्तदान जर कोणी केला असेल तर तो शिवसेना पक्षाने केला आणि सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये ही रुग्णवाहिका जर कोणाच्या असतील तर या शिवसेना पक्षाने आहे। कारण शिवसेना पक्ष हा नेहमी तळागाळातल्या लोकांसाठी धावणारा पक्ष आहे, गोरगरीब जनतेसाठी धावणारा पक्ष आहे, माझ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा पक्ष आहे आणि नेहमीच या पक्षाने काहीतरी देण्याचा प्रयत्न केला। त्याच माध्यमातून आज आम्ही भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज आमच्या या जनतेला आरोग्य तपासणी करून एक त्यांना भेट देण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केला। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।